कोर्टचे जे अधिकारी आहेत त्यांना काही टाइम बॉन्ड नाही का, किंवा एखादी केस एवढ्याच वेळामध्ये निकाली करावी याबद्दल काय आहे का? त्यामध्ये मी त्याच्या कमेंटला त्याचं उत्तर दिलेलं होतं. शिवाय मी त्या टाइम बॉन्ड बद्दल किंवा किती लिमिटेशन किती आहे याबद्दलचा मी व्हिडिओ अपलोड करेन याबद्दल पण त्याला मी सांगितलं होतं. त्याचा जो स्क्रीनशॉट आहे त्या कमेंटचा आहे तो सुद्धा देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ज्यावेळेस एखाद्या केसचा निकाल एखाद्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला होतो, त्यामध्ये आपण अपील करतो. अपील केल्यानंतर तिथं निकाल झाल्यानंतर परत त्याच्यावर एक अपील असतं. असं आपण बरेच दिवस असं अपील करत करत तो जो व्यक्ती आहे ज्याला न्याय पाहिजे असतो तो शेवटी वैतागून जातो. आणि हीच गोष्ट कदाचित महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आलेल्या असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने 2016 साली एक दुरुस्ती केलेली आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे महसूल अधिकारी आहेत यांना टाइम बॉन्ड दिलेला आहे की ठराविक काळामध्येच ते केस निकाली करायचे आहे. तर याबद्दलची आपण सगळी माहिती पाहणार आहोत. जर नाही निकाली केली तर काय होईल